नमस्कार. ज्यावेळी आपण बोनस मटेरियल डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करणार आहात त्यावेळी अशा पद्धतीनं गुगल ड्राईव्हमधले फोल्डर्स ओपन होणार आहेत. पैकी जी फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे ती अगोदर डाउनलोड करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी आयकॉन्स नावाची फाईल डाउनलोड करून घेणार आहे. इथं पुढं या ठिकाणी डाउनलोडचं बटन आहे, याला तुम्हाला क्लिक करून डाउनलोड करायचं आहे. ही फाईल आता डाउनलोड होईल. सुरुवातीला थोडंसं स्कॅनिंग होईल आणि त्याच्यानंतर डाउनलोड होईल. या ठिकाणी फाईल आपली डाउनलोड झालेली आहे, परंतु अद्याप ही फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे एखादं सॉफ्टवेअर जोपर्यंत नसेल तोपर्यंत चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रॅक्ट होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला गुगल क्रोममध्ये सर्च करायचं आहे विन स्पेस RAR आणि सर्च करायचं आहे. इथं तुम्हाला WinRAR नावाचं सॉफ्टवेअर दिसेल, याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोड WinRAR याच्यावर क्लिक करायचं आहे, बायवर क्लिक करायचं नाही. याच्यानंतर हे सॉफ्टवेअर डाउनलोड होईल. इथं पुन्हा डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. इथं सॉफ्टवेअर डाउनलोड होत आहे, डाउनलोड झालेलं आहे. आता हे क्लोज करायचं आहे आणि डाउनलोड्समध्ये बघायचं आहे. डाउनलोड्स, इथं सॉफ्टवेअर डाउनलोड झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला डबल क्लिक करून याला इन्स्टॉल करायचं आहे. यस, इन्स्टॉल आणि ओके, डन. आता आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे. आता जर बघितलं तर आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी जी फाईल डाउनलोड केली होती ती आता आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. त्यासाठी इथं ज्यावेळी आपण फाईल एक्सप्लोरर ओपन करतो किंवा धिस PC डबल क्लिक करतो त्यावेळी अशा पद्धतीने ओपन होतं. इकडं लेफ्ट साईडला जे वेगळे ऑप्शन्स असतात त्यापैकी डाउनलोड्समध्ये जायचं आहे, कारण आपण ती फाईल डाउनलोड केली होती. याला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला टुडे आत्ताच डाउनलोड केलेल्या 2 फाईलपैकी आयकॉन आणि WinRAR ही 2 सॉफ्टवेअर दिसतं. हे वरचं सॉफ्टवेअर आहे आणि खालची फाईल आहे. याला तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ह्याला ओपन न करता राईट क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्या माऊसवरचं राईट क्लिक जे असतं त्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे ऑप्शन ओपन होतील. आणि त्याच्यातून ओपन विथ WinRAR करण्यापेक्षा एक्स्ट्रॅक्ट हिअर किंवा एक्स्ट्रॅक्ट फाईल या दोन्हीपैकी एक ऑप्शन वापरायचा आहे. शक्यतो एक्स्ट्रॅक्ट हिअर करा, म्हणजे इथंच फाईल ती एक्स्ट्रॅक्ट होईल. या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट हिअर करा. अशा पद्धतीनं फाईल एक्स्ट्रॅक्ट होईल आणि आयकॉन नावाचा फोल्डर तयार होईल. आता हा तयार झालेला फोल्डर एकदा काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे, पुन्हा राईट क्लिक करायचं आहे आणि ह्यात कट नावाचा ऑप्शन आहे, कट. आता ह्याला मिनिमाइज करायचं आहे आणि डेस्कटॉपवर किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी हा फोल्डर ठेवायचा आहे तिथं राईट क्लिक करून आलेल्या ऑप्शनमधून पेस्ट हा ऑप्शन निवडायचा आहे. आता हा फोल्डर तुमचा वापरण्यासाठी तयार झालेला आहे. हा फोल्डर तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा कुठंही या ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी बघा सोशल मीडिया आयकॉन्स वगैरे सगळं आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितला PNG मधल्या ज्या इमेजेस असतात त्या मोबाईलवर ओपन होतील. PSD म्हणजे फोटोशॉपच्या फाईल असतात, SVG, वेक्टर, ह्या फाईल्स जरी ओपन नाही झाल्या तर ह्या बाकीच्या सगळ्या फाईल्स तुम्हाला सगळ्या ओपन होतील. या ठिकाणी बघा ह्या फाईल्स दिसतात तुम्हाला सगळ्या. तर अशा पद्धतीनं हे मटेरियल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून वापरायचं आहे. धन्यवाद.